नमस्कार। आज फलटण येथील जे आदत बैल मैदान होतं तर 4 सेमी पळाल्यानंतर पाऊस आलेला आहे। तर सर्व बैलगाडा मालक आणि आयोजक यांच्यात चर्चा करून असा निर्णय ठरलेला आहे की जी बॅनरवरची रक्कम आहे तेही करून त्यापैकी प्रत्येक सेमीला 40-40 हजार रुपये रक्कम आपण सेमी विजेत्याला वाटून द्यायची ठरलेली आहे। आता 4 सेमीचे निकाल आलेले आहेत तर ती रक्कम 4 सेमीला जाईल आणि राहिलेले जे 3 सेमी पळायचे राहिलेले त्यांच्या याच्यात जेवढ्या गाड्या असतील त्याला भागिले ते 40,000 करून ती रक्कम दिली जाईल। तर हे सर्व बैलगाडी मालकांना मान्य आहे का? डॉक्टर साहेब नमस्कार। बैलगाडी शर्यत सकाळपासून छान चालली होती। पावसाचंही काही सावट नव्हतं, परंतु सेमीफायनलच्या 3 फेऱ्या राहिल्यानंतर पावसाचे 4 फेरी राहिल्यानंतर पावसाचे 3 फेरी राहिल्यानंतर पावसाची सुरुवात झाली। त्यामुळे आपण सर्व बक्षीस योग्य पद्धतीनं देणारच आहे। कुणाचे बक्षीस देणार नाही असं नाही, पूर्ण रक्कम दिली जाणार आहे। फक्त सेमीफायनलमध्ये किती सेमीफायनल झाल्या त्याप्रमाणे त्याला डिवाइड करून बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। आज या ठिकाणी राजेगड पुरस्कृत भव्य दिव्य असं माननीय श्री डॉक्टर किरण शेंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान घेण्यात आले होतं। सकाळपासून या मैदानामध्ये 54 फेरे गटाचे पळाले, 7 सेमी झाले। त्याच्यामध्ये पहिले 4 सेमी पळून आले, राहिलेले उर्वरित 3 सेमी पाऊस आल्यामुळं थांबवण्यात आले। बैलांचे नुकसान होऊ नये, बैलांना अपघात होऊ नये म्हणून सेमी पळवले नाहीत। तर आयोजकांनी या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे की जे बक्षिसाची रक्कम आहे ती सर्व पूर्ण एकत्रित करून जे प्रत्येकाला येते तेवढं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे। पहिल्या 4 सेमीच्या बैलगाडी मालकांना 40,000 रुपये आणि जे राहिलेले सेमी आहेत त्यामध्ये 40,000 रुपये 8 गाड्यांमध्ये डिवाइड करून सगळ्यांना ते बक्षीस या ठिकाणी कमिटींच्या आणि बैलगाड्यांच्या मान्यतेनुसार सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी विचारात घेऊन सगळ्यांना हे बक्षीस देण्यात येत आहे। धन्यवाद।